आजच्या ठळक बातम्या. पारंपरिक गाणी म्हणत कोकणात गौराईचे आगमन. घरोघरी विधिवत गौराईची प्रतिष्ठापना. 2 दिवस पाहुणचार. ताशा वाजपाच्या तरुणाईत जोश. गौराई माझ्या अंगणी. अलिबाग ढवर गावात लगद्यापासूनच्या श्रीमूर्तीला पसंती. गौरीच्या आगमनाबरोबरच हौसा भरण्याच्या सोहळ्याची परंपरा. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक गाणी आणि ढोल ताशांच्या गजरात गौराई मातेचे आगमन झाले. गावातील महिला नदीकाठी किंवा रानात पारंपरिक वेशात जाऊन प्रथम गौराईची पूजा करतात आणि गौराईला घरी येण्याचं निमंत्रण देतात. रानातील फुलांची जुडी तयार करून त्याच ठिकाणी गौराईची पारंपरिक गाणी म्हटली जातात. तांब्याच्या भांड्यात आणलेले पाणी शिंपडून गौराईचे पूजन केले जाते. त्यानंतर गावातील सुवासिनी महिला मोठ्या मानाने गौराईला घरी आणतात आणि मग गणेश चतुर्थीला घरी आलेल्या बाप्पाच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करतात. हा कोकणातल्या उत्सवात लोकप्रिय सण असल्याने या सणाला कोकणातील महिला वर्गामध्ये मोठे स्थान आहे. वेळणेश्वर गुहागर येथे गौराईचे आगमन होताना आमचे प्रतिनिधी उमेश शिंदे यांनी टिपलेले हे दृश्य. महिलांनी आपल्या लाडक्या गौराईला साजशृंगार करून तिला नटवून गणरायाच्या शेजारी प्रतिष्ठापना केली. आगमनानंतर गौराईचा अगदी लाडाने पाहुणचार केला जातो. आता तिच्या स्वागताचं जागर रंगणार आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो. जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या गणेशोत्सवात गौरी पूजनालाही तितकेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी वर्षातून 2 दिवस माहेरी राहण्यासाठी येते. गणपतीच्या आगमनानंतर 3ऱ्या दिवशी गौरी येतात. गणराया पाठोपाठच 4 दिवसांनी रविवारी लाडकी माहेरवाशीन असलेल्या गौराईचे महिलांनी अगदी मोठ्या थाटात आणि उत्साहात आगमन केले. घरोघरी तिचे विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. आता 2 दिवस साऱ्या महिला गौराईच्या पाहुणचाराचा जागर तितक्याच लाडाने करण्यात दंग राहणार आहेत. दुर्गम ग्रामीण खेड्यात गौराईच्या आगमनाची तयारी महिला वर्गातून केली जाते. कधी एकदा गौराई आपल्या दारी येते याची प्रतीक्षा महिला वर्गाला असते आणि वाडीतील महिला गौराईला आणण्यासाठी रानात जातात. गौराईची पूजा करून गौराईला ढोलताशांच्या वाद्यात घरी आणतात. कोकणातील ही जुनी परंपरा जपत गौरीच्या मोठ्याला कुंकू आणि हळद लावून पूजा केली जाते. गौरीला गुळ आणि साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरी गौरी आल्यानंतर गौरीला नवी साडी नेसवली जाते, कारण तिला माहेरवाशीन म्हटलं जातं. कोकणात गौरी आणण्याच्या अनेक परंपरा आणि पद्धती आहेत. त्यात राई गावातील खापरेवाडीत एक आगळीवेगळी परंपरा आहे. अलिबाग तालुक्यातील ढवर गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही ॲडव्होकेट डॉक्टर के.डी. पाटील आणि त्यांच्या 2 मुलांनी पुढाकार घेत आपल्या निवासस्थानी कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही श्रीमूर्ती जनतेच्या पसंतीला उतरली आहे, कारण पर्यावरणपूरक श्रीमूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्णतः घरगुती स्वरूपात तयार केलेली असून कोणत्याही प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंग अथवा प्रदूषणकारी साहित्याचा वापर न करता तयार करण्यात आलेली आहे. ही मूर्ती काही दिवसांच्या कालावधीतच जलप्रवाहात सहज विरघळून जाते, ज्यामुळे जलप्रदूषण टळते आणि निसर्ग संवर्धनास हातभार लागतो. दोडामार्ग तालुक्यातील साटेली गावात 5व्या दिवशी गौरीचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. घरातील सुवासिनी महिला नऊवारी साडी परिधान करून अलंकार चढवून गावातील सार्वजनिक विहिरीत तसेच देवाची तळी येथे धार्मिक पूजार्चा करून गौरी आणण्याचा कार्यक्रम करतात. विशेष म्हणजे यात कलश तांब्यात पाणी भरून तोंडात पाण्याचा घोट घेऊन न बोलता घरी पाणी भरलेला कलश वाजत गाजत घेऊन येतात. गौरी आगमनाच्या दिवशी नवविवाहितांचा हौसा भरला जातो. घरी गौरी आल्यानंतर विविध प्रकारच्या रानभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अशी ही परंपरा साठेली गावाने आजही पाळली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.